नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक घटना पाहिल्या, हृदयद्रावक घटना पाहिल्या, संतापजनक घटना पाहिल्या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली या पंधरवाड्यामध्ये. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात, त्यानंतर अजून घटना समोर आल्या. परंतु यामध्ये वैयक्तिक त्यांचा दोष असताना अनेकांना यामध्ये ओढण्याचा प्रयत्न देखील झाला. अगदी वारकरी संप्रदायावर देखील शब्द ठेवण्यात आला, जो की चुकीचा आहे. वारकरी संप्रदाय हा खूप मोठा आहे, त्याची बरोबरी कोणालाच होणार नाही. जेवढा आकाश तेवढा वारकरी संप्रदाय. परंतु असे डुप्लिकेट भोंदूबाबांमुळे हा शब्द फिरला जातोय. परंतु अशोक खरात नंतर, अशोक खराचं प्रकरण तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलं. सर्वांनी पाहिलं काय घडलं त्या प्रकरणात, सर्वांनी पाहिलं. यामध्ये कोणाचा दोष आहे, संपूर्ण घटनाक्रम सर्वांना माहिती आहे. अशोक खरात हा तर आरोपीच आहे. अंधश्रद्धेला कधीही पाठबळ संतांनी देखील दिलेलं नाही. तरी दुःखापोटी लोक त्यांना बळी पडतात. आता ही घटना राहिली बाजूला, दुसरी घटना एक समोर येते आताच क्षणाला. त्याचं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. एवढी मोठी अजून एक बातमी समोर येते अशोक खरातच्याच तुलनेतली. श्रीहरिभक्तपरायण त्याचं नाव आहे. श्रीहरिभक्तपरायण राजेंद्र बापू गडगे उर्फ दत्तधाम सरकार, असं या महाराजांचं नाव आहे. आणि त्यांनी लोकांना दुर्धर आजार दुरुस्त करतो, तुमचे रोगराई मी दुरुस्त करतो, संतती नसेल तर तुम्हाला मुलं बाळ देतो, असे अनेक संकटांवर मात करण्याचं आश्वासन आणि लोकांची भरगच्ची अशी गर्दी त्यांच्याकडे व्हायची. महाराजांनी त्यांना मंत्रोपचार करायचा आणि वस्तू द्यायच्या आणि पैसे उकळण्याचं काम करायचं. अशा अनेक घटना चलत राहिल्या. परंतु तेथील काही नागरिकांनी तक्रारी केल्या, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दिल्या आणि या भोंदूबाबाची चौकशी व्हावी यासाठी मागणी करण्यात आली. राजेंद्र बापू गडगे यांच्यासोबत अन्य 4 म्हणजे संपूर्ण 5 जणांवरती तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला. संगमनेर या ठिकाणाहून आलेली ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे एका भोंदूबाबाची. त्याचे सहकारी देखील संगमनेर परिसरातीलच आहेत. परंतु आता सध्या जी सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे संगमनेरचे पोलीस अधीक्षक असतील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संपूर्ण टीम पथक असेल, सर्वांनी आयोगाने ऍक्शन घेतली आणि रंगे हात पकडले. जेवणाच्या काही तक्रारी होत्या त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे, दत्तधाम सरकार आणि त्याचे अन्य 5 सहकारी यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या संपूर्ण घडामोडीबद्दल, दिवसेंदिवस अशा उघडकीस येणाऱ्या घटनांबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करा आणि आपल्या MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया पुढील नवीन लेटेस्ट अपडेट सोबत. आणि हो, विशेष वैयक्तिक केलेला हा गुन्हा हा सार्वजनिक नसतो, त्याची बौद्धिक क्षमता अलग असते. सर्वांना यामध्ये घेणं हे चुकीचं असतं. आपलं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण वारकरी संप्रदायाला यामध्ये अनेक अज्ञानी लोक ओढून घेत आहेत, हे चुकीचं आहे.